माननीय न्यायाधीश वायर साहेब, माननीय न्यायाधीश अभंग साहेब, माननीय न्यायाधीश खान साहेब, माननीय न्यायाधीश यादव साहेब, माननीय न्यायाधीश फुले साहेब, उपस्थित सर्व सत्कार मूर्ती, उपस्थित सर्व काउन्सिलर्स, उपस्थित सर्व वकील बंधू भगिनी, स्टाफ, माझी कमिटी आपल्या सर्वांचे स्वागत करते। तसेच मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलित करावे। साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। पुढील कार्यक्रमासाठी मी आदरणीय उपाध्यक्ष पडवसर यांना विनंती करते की त्यांनी पुढचं संचालन करावं। नेहमीप्रमाणे यावर्षी आपण गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी प्रथम आपल्या फॅमिली कोर्टाचे प्रमुख न्यायाधीश माननीय रुक्मे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी फॅमिली बारचे अध्यक्ष मॅडम जगम मॅडम यांना विनंती करतो की सरांचा सत्कार। त्या बऱ्याचशा आपल्या मेंबर इन्स्टिट्यूटवरती मेंबर म्हणून काम आहे, जसे की मेंबर ऑफ सिलेबस ड्राफ्टिंग कमिटी, मेंबर ऑफ डिपार्टमेंटल इंटिग्रिटी, अशा बऱ्याचशा कमिटीवरती मेंबर देखील आहेत मॅडम। तसेच मॅडमचे बरेच पेपर पब्लिकेशन सुद्धा झालेले आहेत रिसर्च टॉपिकवरती, आणि बऱ्याच ठिकाणी गेस्ट लेक्चरर म्हणून सुद्धा मॅडम कार्यभाग केलेला आहे। तर अशा मॅडमचं मी स्वागत करण्यासाठी माननीय न्यायाधीश ठाकूर साहेब यांना विनंती करतो की साहेबांचा सत्कार करू। सत्कार समारंभ वेळी करणार आहेत, त्यासाठी पुढील कार्यक्रमासाठी पुढील कार्यक्रमाच्या प्रस्तावितसाठी आदरणीय अध्यक्ष चंद्र मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी प्रस्तावित करा। सन्माननीय व्यासपीठावरील आपले अध्यक्ष कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री रुक्मे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश कविता ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे प्राचार्य शंकरराव चव्हाण लॉ कॉलेजच्या क्रांती देशमुख मॅडम, विशेष सरकारी वकील नितीन गवारे सर, त्याचप्रमाणे आज आपले जे काही आज आपण आपले जे गुरुजन आहेत त्यांचा जो सत्कार करणार आहे, त्या सत्कार मूर्तीमध्ये सतीश अमृतकर सर, शिरीष शेडगे सर, अभय आपटे सर, राजू केशरकर सर, त्याचप्रमाणे उपेंद्र खरे सर, कल्पना निकम, त्याचप्रमाणे आज आपल्याला एक वेगळं असं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे। त्या समाजसेविका आहेत, त्यांचं काम फार मोठं आहे, त्या एक NGO चालवतात आणि त्या सगळ्यांच्या गुरुस्थानी खूप वेगळं असं काम आहे त्यांचं, त्या दीपाली निकर मॅडम। आणि इथे उपस्थित असलेले आपले न्यायाधीश यादव साहेब, खान साहेब, फुले साहेब, वायर साहेब, अभंग साहेब, जमलेले सारे काउन्सिलर्स, सगळे गुरुजन, अजून बरेचसे गुरुजन आहेत मला मागे दिसत आहेत, सगळे माझे ज्युनियर्स सिनियर्स, आज आपण सगळे इथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत। खरा गुरुपौर्णिमा हा दिवस हा आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांच्याप्रती आपल्याला जे काही त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्याप्रती आपल्याला एक सद्भावना प्रगट करणे, अशासाठी ही गुरुपौर्णिमा साजरी होत असते। आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो। त्या दिवशी वेद व्यास जे आहेत महर्षी, त्यांचा जन्म झालेला आहे, त्यामुळे काही लोक त्याला व्यास पौर्णिमा देखील म्हणतात। आपल्याला नेहमी जर
पहिला गुरु जो आपला असतो तो आपले माता आणि पिता हा आपले पहिले गुरु असतात. त्याच्यानंतर आपले शिक्षक आपले गुरु असतात आणि आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे आपल्याला लोक भेटतात. मित्रपरिवार असतो, आपले कलिग सहकारी असतात, अशा अनेक गुरु आपल्याला भेटतात. प्रत्येकाकडून आपण काही ना काही शिकत असतो. सिनियर्स आपल्याला भरपूर मार्गदर्शन करत असतात. आपले ज्युनियर्स पण कधी कधी आपले गुरु असतात, आपले मुलं आपले गुरु असतात. तर अशा ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त ह्या सगळ्यांच्या प्रती एक आपण आदर भावना व्यक्त सगळे म्हणून करत आहोत. आपल्या वकिली व्यवसायामध्ये बघितलं तर बरेचसे सिनियर्स आपले गुरु असतात आणि मी असे बरेच वकिली करताना गेले वर्षांमध्ये बऱ्याच वर्षांमध्ये असेही गुरु पाहिले जे द्रोणाचार्य आणि एकलव्यासारखे भक्ती असणारे पण मी लोक बघितले. म्हणजे समजा मी एक सिनियर कडे मी चेंबरमध्ये आहे, पण अशा अनेक जे आज आपल्याला दिग्गज सिनियर्स भेटलेले आज इथे आहेत ज्यांचा आपण सत्कार करणार आहोत, अशाने आम्ही एक आमचा आदर्श मानतो. मग ते एकलव्याची भक्ती झाली. आम्ही एकलव्यासारखे असे कितीतरी आमचे गुरु द्रोणाचार्य गुरु आहेत. तर अशा ह्या निमित्ताने आपल्याला आपले गुरु नेहमी अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेत असतात आणि आपलं एक व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये गुरूंचं फार मोठं योगदान असतं. त्या सर्वांच्या प्रती मी आदर व्यक्त करते आणि इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आज गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्व जमला आहात आणि अध्यक्षांनी आता प्रास्ताविक केलं. गुरुपौर्णिमेची महती आता अध्यक्षांनी त्यांच्या भाषणामधून प्रास्ताविकामधून सांगितलेली आहे. इथे बसलेला प्रत्येक जण त्याच्या आयुष्यातून कुणाकडून तरी काही शिकलेला आहे आणि कुणाला तरी काही शिकवतोय. अशा गुरुजनांचा सत्कार सन्मान करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपल्यामधील जे थोर व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी आपल्यासमोर आदर्श उभा केला, अशा लोकांचा सन्मान करणं, अशा व्यक्तिमत्वांना जपणं ही आपली संस्कृती आहे. त्या संस्कृतीला जपत फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन हा सन्मान सोहळा आयोजित केला. हा सन्मान सोहळा आयोजित करताना आपण दरवर्षी कौटुंबिक न्यायालयाचे आपले गुरु आदरणीय सर्व जे गुरुजन आहेत त्यांचा सन्मान सोहळा करतो. परंतु यावर्षी आपल्याला थोडीशी रोकरेषा चेंज दिसेल किंवा थोडा बदल दिसेल. बदल असा केला आम्ही त्याच्यामध्ये की तुम्हाला हे सांगू इच्छितो का तुम्ही कुटुंबातील सदस्य आहात आणि आदरणीय कुटुंब प्रमुख आहेत. सर, याच्यामध्ये बदल असा केला आम्ही छोटासा की आमची कमिटी नवीन आली, नवनिर्वाचित कमिटी आहे. कवडे सर आहेत, निकम मॅडम आहेत, अध्यक्ष आहेत, सर्वांच्या आम्ही बसलो. त्यावेळी आम्ही ठरवलं की आपण तर आपल्या गुरुजनांचा सत्कार करतो, परंतु समाजामध्ये आपल्या वकिली क्षेत्रामध्ये आपल्या समोर ज्यांनी आदर्श निर्माण केला त्यांचा सन्मान करणं, त्यांच्या कर्तृत्वाची जाण आपल्या पुढच्या पिढीला घडवून देणं हे आपलं कर्तव्य समजून आम्ही आता क्रांती देशमुख मॅडम बद्दल आमच्या राहुल पडवळ सरांनी सांगितलं, ज्या प्राचार्य आहेत, आदरणीय नितीन गवारे सर आहेत, आदरणीय ठाकूर सर. आता सर्वजण म्हणतील ठाकूर साहेबांचा गुरु म्हणून सन्मान कसा? न्यायदानाच्या कार्यातून त्यांनी जे काही न्यायदानाचं पवित्र कार्य आपल्या समोर उभं केलं त्यांच्यामधून आपण बऱ्यापैकी शिकत असतो. न्यायाधीश हा गुरु 1000% असणारच आहे. कुणाच्या तरी वाटचालीमध्ये न्यायदानाचं पवित्र कार्य करत असताना त्यांच्याकडून जे काही समाज घडविण्याचं कार्य होतं, आपल्या न्यायाधीशांपैकी एक न्यायाधीशांचा सन्मान झाला पाहिजे ही कमिटीची जी काही मानस इच्छा होती आम्ही कुटुंब प्रमुखांसमोर व्यक्त केली आणि लगेच त्यांनी म्हणले ठीक आहे, ओके. कुटुंब प्रमुख हे कसे असावेत? सर, तुम्ही आमची गुरुस्थानी कायम आहात. यानंतर आपण पुढचा सत्कार घेणार आहे. परिचय करून देतो पाहुण्यांचा. आदरणीय नितीन गवारी पाटील सर. सरांबद्दल परिचय प्रचंड मोठा आहे, परंतु ते सत्काराच्या सन्मानाच्या वेळी मी घेईल. गवारी पाटील सर NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, राष्ट्रीय तपास यंत्रणा किंवा तपास संस्था, एवढ्या मोठ्या तपास संस्थेचे सर विशेष सरकारी वकील आहेत. सर मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ, औरंगाबाद, संभाजीनगर येथे प्रॅक्टिस करतात. बऱ्याच पॅनलवर बऱ्याच लीगल ॲडवायझर, कायदेशीर सल्लागार आहेत सर, ते आपल्याला लाभलेले आहेत. या ठिकाणी वाडेकर सर आहेत, जे चॅरिटीमध्ये त्यांनी प्रचंड मोठं काम उभं केले, त्यांचा सन्मान आज आपण करतोय. या ठिकाणी अमृतकर सर आहेत, जे जवळपास 48 वर्षापासून प्रॅक्टिस आपल्या समोर करताय. जी चिर तरुण व्यक्तिमत्व आहे त्यांना बघून आम्हाला थोडीफार कधी कधी वाटतं की यांची ऊर्जा जी आहे ती आम्ही आत्मसात करावी. असे अमृतकर सर आहेत, आदरणीय आपटे सर आहेत, आदरणीय खरे सर आहेत, आदरणीय केशरकर सर आहेत, आदरणीय शेडगे सर आहेत. शेडगे सरांचा परिचय तर प्रचंड मोठा आहे. अशी बरीच मंडळी आपण त्यांचा गुरु पौर्णिमेनिमित्त सन्मान करणार आहोत. तर मी सर्वप्रथम गुरु म्हणून आदरणीय ठाकूर मॅडम, कविता ठाकूर मॅडम आपल्या सिम्बॉयसिस या लॉ कॉलेजमधून 1994 त्यांनी कायद्याची पदवी घेतली. ज्या शहरामध्ये मी शिक्षण घेतले त्या शहरामध्ये मी न्यायाधीश म्हणून पवित्र कार्य करते ही त्यांच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठी अचिव्हमेंट असेल असं मानायला हरकत नाही. ज्या शहरात मी शिक्षण घेतले त्या शहरात मी माझं न्यायालयाचं कर्तव्य पार पाडते असा त्यांनी आपल्यासमोर आदर्श उभा केला. मॅडम, तुमचा आदर्श घेऊन काही ज्युनियर पिढी तरी जी काही आज शिक्षण घेत आहेत किंवा इंटर्नशिप इथं करत आहेत त्यांच्यासमोर तुमचा आदर्श जे आहे असा उभा राहील.
तुमच्या कर्तृत्वाला आम्ही कौटुंबिक न्यायालय फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन तर्फे नमन करतो, सलाम करतो. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मी आदरणीय ठाकूर मॅडम यांचा स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी शंकरराव चव्हाण लॉ कॉलेजचे प्राचार्य आदरणीय क्रांती देशमुख मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी ठाकूर मॅडमचा सन्मान करावा. आदरणीय ठाकूर मॅडम आहेत, क्रांती देशमुख मॅडम आहेत, जंगम मॅडम आहेत आणि 3 महिला या ठिकाणी बसल्यात. गुरुपौर्णिमेचं हे चांगलं उदाहरण असू शकतं की महिला सशक्तीकरणाचं उदाहरण आपलं न्यायालय सर्वांना देत आहे. यानंतर पुढचा जो सन्मान सोहळा आहे ते आताच मी सांगितलं, नितीन गवारे पाटील जे NIA चे पब्लिक प्रोसिक्युटर आहेत. जसं आता ठाकूर मॅडमचा मी परिचय दिला की मॅडमनी सिम्बायोसिस कॉलेजमधून लॉ केलं, तसंच नामांकित अशा ILS कॉलेजमधून पासआउट झालेले आहे. म्हणजे येऊन जाऊन जिकडे आपण म्हणतो शिक्षण हे विद्येचं माहेरघर आहे, नक्कीच शिक्षण हे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. आणि या माहेरघरातून आपली काही जी लोक घडली, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं जे बघितलं तर आपल्याला अभिमान वाटेल. आता सरांचा परिचय करून देताना LLB त्यांचं ILS मधनं झालं, संभाजीनगर मधनं LLM केलं त्यांनी. सरांनी प्रचंड मोठं काम उभं केलं अगदी कमी वयात. सर तुम्हाला बघितल्याच्या नंतर मीच कधी कधी असं मला असं वाटतं एवढं चिर करून कसं असावं एखादं व्यक्तिमत्व एवढं काम करून सुद्धा. सरांबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन खात्याचे लीगल ऍडवायझर, यशवंतराव चव्हाण जी युनिव्हर्सिटी आहे सर्वांना परिचित आहे अशा युनिव्हर्सिटीचे लीगल ऍडवायझर, साईबाबा संस्थान शिर्डीचे ऍडवायझर. म्हणजे इतकी मोठी लिस्ट आहे सर की आपल्या लीगल एड सर्व्हिस हायकोर्ट कमिटी तिथे सर आहेत, पॅनल सदस्य आहेत. सर्वांचा सगळ्यात मोठा परिचय असा द्यायचा झाला तर सरांचे 200 रिपोर्टेबल जजमेंट आहेत की त्यांच्या आयुष्यातील अचिव्हमेंट आहे. अशा व्यक्तींचा सन्मान करणं ही पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनला संधी मिळते. आता विषय असा आहे की सरांच्या आयुष्यात कारकिर्दीमध्ये जवळपास 10,500 मॅटर कंडक्ट केले. ही देखील त्यांच्या कार्यकर्तृत्वाची मोठी गौरवाची गोष्ट आहे. सर मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. सरांचा सहकार क्षेत्रात बघितला अनुभव तसं सहकार क्षेत्रात बऱ्याच मी जे नामवंत वाचत होतो की माझे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचे सहकारी साखर कारखान्याचे सर लीगल ऍडवायझर आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्याच लीगल ऍडवायझर आहेत. म्हणजे महाराष्ट्रात सोडाच पूर्ण देशभरामध्ये सरांचं नाव लौकिक केलेलं आहे. अशा व्यक्तिमत्वाचा गौरव करणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे सर. यानंतर सरांचं बघायला गेलं तर हे फक्त आपण कायदा क्षेत्रातील त्यांचे काम आहे का तर नाही. सरांनी कायदा क्षेत्रात आणि आपल्या वकिली क्षेत्रामध्ये नाव लौकिक करत असताना सामाजिक बांधिलकी तितकीच जपलेली आहे. सरांनी स्नेहप्रेम संस्था जी ही स्नेहप्रेम संस्थेच्या माध्यमातून जी अनाथ मुलं आहेत, जी गरजूवंत मुलं आहेत सर, त्यांच्या कॉलेज शिक्षण जे काय असेल त्याचा सर्व खर्च जे काय त्याचं एज्युकेशनल जे काही इन्स्टिट्यूशन मध्ये जो काही खर्च येतो ते सर उचलतात. सर अशा मोठ्या कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान करताना आम्हाला नक्कीच अभिमान आहे आणि आमचा ऊर भरून येतो. सर आम्ही तुमचे कायम ऋणी राहू. तुम्ही आमच्या शब्दाला होकार दिला आणि तुम्ही इथे आलात. मी सरांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय रुक्मे साहेबांना विनंती करतो, आमचे कुटुंब प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करावा. आपल्यालाही वाटचाल करायची आहे. आजचा गुरुपौर्णिमेचा जो क्षण करून व्यक्तिमत्वाचं उदाहरण दिलं होतं, ज्यांच्या नावात अमृत आहे, जशी अमृताची गोडी आहे असे सतीत अमृतकर सर जवळपास 48 वर्ष. सर माझं वय पण नाही, माझे 2 वर्ष बसतील सर, माझे 2 आयुष्य बसतील, इतकं मोठं त्यांची प्रॅक्टिस आहे. आता सांगितलं मी की मॅडम सिम्बायोसिस कॉलेजमधनं, सर ILS लॉ कॉलेजमधनं, मॅडम शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज MMCC ला रिप्रेझेंट करतायत. इतक्या सगळ्या मी यांचा परिचय दिला. परंतु या सर्व कॉलेजवर शिक्षक म्हणून ज्यांनी काम केलं असे आमचे आदरणीय अमृतकर सर 48 वर्षापासून ते आमच्याकडे आहेत. सरांकडे बघून सर मला सर्वांना एक सांगावंसं वाटतं. गवारे सर आहेत, क्रांती देशमुख मॅडम आहेत, सर्व तर माझ्या कुटुंबातील आहेत. गवारे सर तुम्ही पहिली वेळेस आले. तर अमृतकर सरांबद्दल सांगायला झालं तर आम्ही बरेच ज्युनियर आम्ही बघतो की स्पोर्टचा शूज असेल, कधी बँड इकडे तिकडे गेलेला असेल, कधी कोटला आमच्या कधी शर्ट असेल.
परंतु मी 5 वर्षापासून बघतो सरांना एकदम कडक इस्त्री, टाय, शूजला एकदम व्यवस्थित पॉलिश, नीटनेटकेपणा एका शिक्षकाकडे कसा असू शकतो, त्यांच्याकडून काय उदाहरण घ्यायचं. तर 48 वर्ष निरंतर प्रॅक्टिस करत आजही चिर तरुण व्यक्तिमत्वासारखं ते आज आपल्यात आहेत. अशा कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान करताना मला नक्कीच आमच्या पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन सर्व आदरणीय गुरुवर्य यांना नक्कीच अभिमान आहे. मी आदरणीय अमृतकर सर यांचा सत्कार करण्यासाठी, या चिर तरुण व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्यासाठी दुसऱ्या एका चिर तरुण व्यक्तिमत्वाला विनंती करतो. आदरणीय नितीन गवारे पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सन्मान करावा. सर तुम्ही आम्हाला शिकण्यासारखी गोष्ट आहे इथे की आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा जर आपण व्यवस्थितपणे उमटवला तर त्याला कुणीतरी कौतुकाची थाप देण्यासाठी आपल्या पाठीशी असतं. तसं पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन सर्वांच्या पाठीशी आहे. आदरणीय अमृतकर सर, आम्हाला प्रचंड अभिमान आहे आपल्यावर की तुम्ही आमचे पालक आहात. तुम्ही 48 वर्षापासून प्रॅक्टिस करताय. सर 48 वर्ष अशीच पुढे 100-75 होत जाऊ अशी मी तुमच्याकडे अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. हा कार्यक्रम चालता बोलता कार्यक्रम आहे. आपल्या डोळ्यांनी बघणं, ऐकणं ही सुद्धा आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. जी मोठी लोक मोठी का होतात, ज्या मोठ्या लोकांचा सत्कार सन्मान का होतो, त्याचं मूर्तिमंत उदाहरण जर बघायचं असेल तर अशा कार्यक्रमांना जाणं, अशा कार्यक्रमांना अटेंड करणं. आज तुम्ही सर्वजण इथे कार्यक्रमात आहात. ही पुणे कौटुंबिक न्यायालयाची जी आणि न्यायालय आहे आणि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन आहे, यांच्यावर तुम्ही दिलेली कौतुकाची थाप आहे. तुमच्या प्रचंड गर्दीबद्दल आणि या तुमच्या टाळ्यांच्या प्रतिसादाबद्दल मी तुमचंही कौतुक करू इच्छितो. यानंतर पुढचा सन्मान आहे आदरणीय ॲडव्होकेट गिरीश शेडगे सर. जवळपास 30 वर्षापासून सर पुणे शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करतात. गिरीश शेडगे सरांचा परिचय द्यायचा झाला तर गिरीश शेडगे सर, जसं आम्ही आता फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन आहे तसं महाराष्ट्रातील सर्वात मोठी लॉयर्स असोसिएशन किंवा वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. सरांचं सिव्हिल रेव्हेन्यू मध्ये प्रॅक्टिस आहे. आता आपल्याकडे आता नाव कंपन्यांची आपण मोठी मोठी ऐकतो, बऱ्यापैकी इनकॉर्पोरेट कंपन्यांची, कॉर्पोरेट कंपन्यांची नावं ऐकतो. सर बीजी शिर्के, मालपानी ग्रुप आणि भारत फोर्स अशा मोठ्या मोठ्या रेप्युटेड कंपन्यांचे, तसेच मोठे मोठे अभिनव ग्रुप, नंदन ग्रुप, गोखले कन्स्ट्रक्शन, गोयल गंगा कन्स्ट्रक्शन, महिंद्रा, युको बँक अशा मोठमोठ्या ह्याच्या लीगल ॲडवायझर सर आहेत, कायदेशीर सल्लागार आहेत. सर तुमचा सन्मान करणं हे आम्हाला संधी मिळाली, संधी प्राप्त झाली. तुमचा सन्मान करणं ही आमच्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. मी गिरीश शेडगे सरांना विनंती करतो की त्यांनी, आदरणीय ठाकूर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी गिरीश शेडगे सरांचा सन्मान सत्कार करावा. सर आम्ही तुमचे कायम ऋणी राहू. छोटं जरी असलं तरी आमच्याकडे कुटुंब प्रमुख प्रचंड आहेत. कुटुंबाविषयी जी आस्था असणारी लोक आहेत. सर मी सांगायचं विसरलो की आकाशाला गवसणी तुम्ही घातलेली असताना सुद्धा तुम्ही अजूनही आमच्या जे छोटं कुटुंब आहे, कुटुंबामधील सर्व सदस्यांची काळजी घेता, ही आमच्यासाठी प्रचंड मोठी अभिमानाची गोष्ट आहे. सर आम्ही तुमचे कायम ऋणात राहू आणि तुमच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही तुमचे कायम ऋणात राहू. यानंतर पुढचा सत्कार वाडेकर सरांचा आहे. आता ते मी उपाध्यक्ष राहुल पटवळ सर यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सन्मान करावा. यानंतरचे पुढचे धुरंधर गुरुवर्य एक से बढ़कर एक आहेत असे. यानंतर मनोज वाडेकर सर, आधीपासूनच ब्रिलियंट असणारे असे सर. सरांनी सर LLB ला गोल्ड मेडलिस्ट आहे. त्याच्यानंतर सरांचं मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये LLM झालं आणि चॅरिटी कमिशनरमध्ये सरांचं पब्लिक ट्रस्ट आणि याच्यामध्ये फार मोठं काम आहे. जवळपास 7 लाख संस्था सरांच्या यांच्याकडून रजिस्टर्ड झालेल्या आहेत ऑफिसकडून. तसेच सर मोठ्या मोठ्या संस्थेवरती, चॅरिटेबल ऑर्गनायझेशनवरती त्यांचं लीगल ॲडवायझर म्हणून काम केलेलं आहे. जसे की चिंचवड देवस्थान ट्रस्ट असेल, सह्याद्री हॉस्पिटल असेल, लोकमान्य मेडिकल फाउंडेशन, संचेती हॉस्पिटल असेल, वाडिया हॉस्पिटल मुंबई आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी असे बरेचसे नामांकित ट्रस्ट आहेत ज्याच्यासाठी सरांनी काम केलेलं आहे. याच्यानंतर सरांनी महाराष्ट्र स्ट्रक्चर्ड अँड प्रोफेशनल कंप्लायन्स मॅनेजमेंट सिस्टीम, जे की चॅरिटेबल अँड पब्लिक ट्रस्ट ऑफिससाठी काम करते, त्याच्यामध्ये सरांनी पायोनियर म्हणून काम केलं आणि त्याच्यासाठी ते सिस्टीम सरांनी बनवलेली आहे. सर असे आपले सर्व चॅरिटेबल संस्थेमध्ये मोठे काम असलेले वाडेकर
यांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय रुक्मे साहेबांना विनंती करतो की सरांचा सत्कार करण्यात. थोडंसं मागे थोडंसं. सर, आपल्या कार्यकर्तृत्वाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय रुक्मे साहेब आपला सन्मान करतायत ही आमच्यासाठी आणि आमच्या न्यायालयासाठी प्रचंड अभिमानाची बाब आहे. धर्मदाय आयुक्त धर्मदाय म्हणलं का आता आपण जे कार्यकर्तृत्वाचा सन्मान केला, आदरणीय ठाकूर साहेब असतील, आदरणीय गवारे सर असतील, आदरणीय अमृतकर सर असतील, आदरणीय वाडेकर सर असतील, या सर्वांनी आपल्या समोर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. यांनी जी काय आपल्या समोर आदर्श उभा केला त्या आदर्शावर आम्ही नक्की चालू. सर, आम्ही आता तुमचं हे बघितल्याच्या नंतर लक्षात आलं की सर LLB मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत त्या काळात. सर, LLM मध्ये फर्स्ट क्लास आहेत. सर, ही माझ्या पूर्ण आयुष्याची LLB LLM सगळ्याची बेरीज केली तर मला गोल्ड मेडल मिळणार नाही. अशा मोठ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करणं ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे, अभिनंदनाची गोष्ट आहे. यानंतर मी कोमल देशमुख मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुढचा सत्कार समारंभ घ्या. सर्व बंधू काउन्सिलर्स, आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आर्बिट्रेशन मध्ये सर्व मोठ्या प्रमाणात काम करत असणारे सिव्हिल, क्रिमिनल आणि या क्षेत्रात ओळखले जाणारे एक प्रमुख व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक ज्युनियर घडवले, त्यात एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गवडे सर. त्यांचे ज्युनियर आहेत असे आदरणीय ॲडव्होकेट उपेंद्र खडे सर यांचा सत्कार आदरणीय क्रांती देशमुख मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. गवडे सर, खरे सर यांचे धन्यवाद जातात. ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा. गेल्या 40 वर्षापासून 4 दशकापासून वकिली व्यवसायात कार्यरत असणारे, विविध क्षेत्रात काम करणारे, विविध क्षेत्रात सल्लागार देणारे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष असे आम्हाला लाभलेले आदरणीय ॲडव्होकेट अभय आपटे सर यांचा सत्कार माननीय न्यायाधीश वायाड साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. होते ती ताकद देणारे म्हणजे पुन्हा एकदा आपल्यावर गुरुकृपा करणारे, आपल्याला मदत करणारे, सतत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, सर्व ज्युनियरच्या पाठीशी उभे राहणारे, कधी काही घडलं तर असे म्हणणारे की मी तुझ्या पाठीशी आहे, अशी काळजी करू नको, असे माझे सिनियर ॲडव्होकेट राजू केसरकर सर यांचा सत्कार माननीय न्यायाधीश रुक्मे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. अक्षरचार्य निवास मंद विद्यालय निराधार अशी संस्था दिव्यांग. यावर्षी आपण एक नवीन संकल्पना, जसं आपल्याला संभाजीने सांगितलेलं आहे की कमिटीने केलेली आहे, तर आम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना इथे बोलवलेलं आहे. मॅडमकडे दिव्यांग, मतिमंद, महिला आणि मुलं जे बेरोजगार असतात त्यांची संस्था मॅडम चालवतात आणि त्या मुलांनी 1 लाख पंत्या आणि 1 लाख कंदील बनवले आहेत आणि ते अमेरिकामध्ये जातात आणि त्यांनी स्वतःच्या हाताने बनवले आहेत. अशा दीपाली मॅडम यांचा सत्कार आदरणीय खान साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. त्या दिव्यांग मुलांना बेरोजगार होते, त्यांना रोजगार या पंक्तीमुळे प्राप्त झालेले आहेत. अडचणीमध्ये साथ सोडून गेले असता तू लढ अशी म्हणणारी, आमच्यासोबत नेहमी खंबीरपणे आम्हाला साथ देणारी, आमच्यासोबत उभं राहणारी आमची माजी अध्यक्ष ॲडव्होकेट कल्पना निकम मॅडम यांचा सत्कार माननीय न्यायाधीश यादव साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
माननीय रुग्णे साहेब, उपस्थित सर्व न्यायाधीशवर, सर्व सत्कारमूर्ती, ज्येष्ठ वकील आणि वकील बंधू भगिनी, गुरुपौर्णिमेच्या आजच्या कार्यक्रमाविषयी, गुरुपौर्णिमेविषयी, गुरु या संकल्पनेविषयी आपण आता वेगवेगळ्या वक्त्यांकडून ऐकलेलं आहे. आता गुरुसाहेबांच्या इथे आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा त्यांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला होता की आपल्या मनात नक्की आजचे भाव काय आहेत. म्हणजे आपण गुरु होणं पसंत करतो का शिष्य होणं पसंत करतो. आजही असं वाटतं की आपण गुरु होणं पसंत करत नाही, गुरु आपण होतो. आणि शिष्य होणं हे जो ज्याच्या जाणीवा जागे आहेत तो कायम शिष्य होणं पसंत करतो. कारण आपल्याला कायम हे माहीत असतं, कायम हे भान असतं की आपण जे शिकलोय त्याच्या पलीकडचं जग खूप मोठं आहे आणि ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्यापर्यंत येणार आहे. दुर्गाबाई भागवतांची एक छोटी घटना मी इथे सांगतो. दुर्गाबाई भागवत या प्रख्यात विचारवंत, लेखिका, अतिशय हुशार व्यक्ती म्हणून आपल्याला माहिती होते. आपण सगळेजण आज शिक्षण क्षेत्राशी या ना त्या पद्धतीने संबंधित असतो. क्रांतिकडे मी गमतीदार गोष्ट सांगतो. दुर्गाबाई भागवतांची सख्खी बहीण डॉक्टर कमला सोहनी यांना मद्रासच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये ऍडमिशन मिळालं. कमल असं त्यांचं नाव. ऍडमिशन घेऊन जेव्हा त्या तिथे गेल्या तेव्हा त्यांना पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही महिलांना प्रवेश देत नाही. ते म्हणले मला ऍडमिशन दिलेली आहे तुम्ही. ते म्हणले कमल या नावामुळे गोंधळ झाला, पण महिलांसाठी मी नाही. ते खूप भांडल्या. त्या भांडल्यावर त्यांना सांगितलं की काय आमची अशी धारणा आहे की संशोधनाचं, विशेषतः शास्त्रीय संशोधनाचं काम जे आहे हे काम महिलांकडनं काही होणार नाही. तेवढा फिटनेस, एवढी ऊर्जा त्यांच्याकडे नसते. मग शेवटी असं ठरलं की 1 वर्ष त्यांनी रोज सकाळी 7 ते संध्याकाळी 5 लॅबोरेटरीमध्ये काम करायचं आणि 1 वर्षानंतर कमिटी ठरवेल की त्यांना प्रवेश द्यायचा की नाही. त्यांचा सगळा दिनक्रम आखून दिल्यावर त्या म्हणल्या फक्त संध्याकाळचे 2 तास मला पाहिजे. 2 तास का पाहिजे तसं त्यांना विचारलं. त्या म्हणल्या मी बाकी सगळं काम करेन, माझ्या फिटनेससाठी रोजचे 2 तास मला पाहिजे आणि त्या काळामध्ये मी माझे व्यायाम करेन, जे काय असेल ते करेन. वर्षानंतर त्यांना प्रवेश मिळाला. त्याच्यानंतर ते ऑक्सफर्डला गेले. ऑक्सफर्डला गेल्यानंतर थिसिस त्यांचा डॉक्टरेटचा जो तयार झाला. तर पूर्वी तुम्हाला आठवत असेल, आता झेरॉक्स आला, आता बाकी सगळ्या गोष्टी आल्या. थिसिस पूर्वी टाईप व्हायचा आणि त्याच्याबरोबरच्या सगळ्या अकंपनिमेंट्स असायच्या, ताई टाईप व्हायचा. आज आपण डॉक्टरेटचे थिसिस बघतो, प्लॅजरिझमचा मुद्दा आहे, कम्प्युटर आलेला आहे, खूप गोष्टी झालेल्या आहेत. त्यांचा जो थिसिस होता तो 29 पानांचा होता आणि त्याला विचारलं की ह्याच्या बरोबरच्या बाकीच्या अकंपनिमेंट्स आणि इतर गोष्टी, तर त्या 12 पानांच्या. तर तो म्हणला एवढा छोटा थिसिस नसतो, सिनॉप्सिसच याच्यापेक्षा जास्त मोठे असतात. त्यामुळे माझा थिसिस एवढाच आहे आणि त्या थिसिसवर त्यांना डॉक्टरेट मिळाले. ते डॉक्टरेट मिळाल्यानंतर कमल सोहनीना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने असं सांगितलं की तुम्ही इथे प्रोफेसर म्हणून या. असिस्टंट प्रोफेसर, रीडर असं काही नाही, तुम्हाला मी डायरेक्ट प्रोफेसर म्हणून इथे बोलवतो, तुम्ही इथे या आणि तुम्ही जे काम केलेलं आहे त्याचे चीज घेईल. तेव्हा त्या म्हणल्या माझं इथे येऊन शिकण्याचा हेतू जो होता तो एवढाच होता की मला माझ्या देशामध्ये जाऊन, आत्ताच स्वतंत्र झालेल्या माझ्या देशामध्ये अनेक गोष्टी करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी जो शास्त्राधार लागणार आहे तो पुरवण्यासाठी म्हणून जाणार आहे आणि म्हणून त्या इथे आल्या. आपल्याला सगळ्यांना माहिती की मला माहित नाही, आज आपण सगळ्या पदार्थांच्या बाबतीमध्ये, गोष्टींच्या बाबतीमध्ये ज्या मानक परिमाणांना बघतो, ISI ला जे बघतो, हे परिमाण भारतामध्ये कमल सोहनीने इस्टॅब्लिश केले. दुर्गाबाई भागवतांबद्दल आणि कमल सोहनी या 2 बहिणी. दुर्गाबाईंनी असं म्हणून ठेवलं की ऋतुचक्र नावाचं त्यांचं एक 90 पानांचं अप्रतिम पुस्तक, त्याच्याबद्दल त्याने असं लिहिलं की ज्या वेळेला त्या समाजशास्त्रीय संशोधन करत 5 वर्ष गोंड आदिवासी लोकांमध्ये फिरत होत्या, त्यावेळेला विषबाधा झाली आणि विषबाधा होऊन त्या 5 वर्ष अंथरुणाला खिळल्या आणि खिळल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की आता आपण बहुतेक जगणारही नाही, आपण बऱ्याच होणार नाहीच. आणि एक दिवशी उन्हाळ्यामध्ये कुठेतरी त्यांना मुंबईला गिरगावात राहायच्या वाऱ्याचा असा एक स्पर्श जाणवला आणि तिथं मनामध्ये
तोपर्यंत त्यांनी पाहिलेले जे सगळे ऋतू होते, निसर्गाची जी घडण होती, त्या सगळ्यावरती त्यांनी लिहिलेलं अप्रतिम पुस्तक आहे. त्या कधीही लिखाण करायचं नाही, अभ्यासाव्यतिरिक्तच लिखाण करायचं नाही. साने गुरुजी त्यांच्या मागे लागले की तू हे लिहिलं पाहिजेस आणि तू हे लिहिलंस तर लोकांपर्यंत पोहोचेल. तर त्यामुळे मला अभ्यासाचं लिहायची सवय होती, ललित लेखन मी केलं नव्हतं. त्यामुळे पानाच्या पानं फाडून मी एक कसा बसा लेख लिहिला. आणि साधना साप्ताहिक जे आता येतं, आता मासिक झालेलं ते नवीन होतं तेव्हा साने गुरुजींना पाठवून दिलं. त्यांनी त्याचं नाव दिलं होतं वाळूतली पावले. साने गुरुजींचं 8 दिवसांनी त्यांना पत्र आलं, त्यात लिहिलं होतं की तुमचं काळातली पावले हा लेख मिळाला. काळाला खोडलं होतं आणि मग लिहिलं होतं वाळूतली पावले. दुर्गाबाईंनी सांगितलं वाळूतली पावले मी का लिहिलं, याचं उत्तर मी तुम्हाला सांगते. त्या एकदा बोलताना म्हटलं होतं की आपल्याला असा कायम भ्रम असतो की आपण प्रत्येक टप्प्याला काहीतरी शिकलो आणि शिक्षण आपलं पूर्ण झालं. शाळा संपल्यानंतर एकदा आपल्याला वाटतं, कॉलेज संपल्यानंतर वाटतं, त्याच्या पुढे गेल्यानंतर वाटतं. आपण ज्या वेळेला व्याख्यानं द्यायला उभे राहतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण खूप काही सांगतोय आणि ऐकणारे खूप काही ऐकतायत. प्रत्येक वेळेला काही ना काही आपल्याला भाषण झालं, शिकून झालं की लक्षात येतं की हे राहिलं. आणि शिकवतानाच हेही लक्षात येतं की अमुक एक आपल्यालाच कळलेलं नाही. शिकवतानाच आपल्या लक्षात येतं की अमुक एक गोष्ट आपल्यालाच कळलेली नाहीये. मग आपण ती थोडी बायपास करून पुढे जातो आणि नंतर शोधत राहतो. समुद्राच्या ओल्या वाळूत उमटलेलं पाऊल जे असतं ते जितकं क्षणभर टिकतं, आपण मिळवलेलं ज्ञान जे असतं हे ज्ञान आपल्याला दाखवून देतं की पाऊल दबलेलं जेवढं छोटं आहे तेवढंच तुझं ज्ञान आहे आणि बाकीचं शिकण्यासारखं जे खूप. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करणं याच्यापेक्षा सुद्धा आपल्या मनातला हा विद्यार्थी भाव, जे विद्यार्थी आहेत त्यांच्या आणि आमच्याही, आपण असेपर्यंत जर शिल्लक राहिला तर मला असं वाटतं की गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने पुढे नेते, आपल्याला खऱ्या अर्थाने काही नाही काही शिकवते. तुमच्या आणि माझ्या मनामध्ये तो भाव कायम शिल्लक राहो एवढंच म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आदरणीय क्रांती देशमुख मॅडम, प्राचार्य शंकरराव चव्हाण कॉलेज पुणे मॅडमना विनंती करेल की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आता मंचावर उपस्थित असलेले ह्या कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश रुक्मे सर, कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश कविता ठाकूर मॅडम, आज पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ॲडव्होकेट नितीन गवारे सर, पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा सुनीता जंगम मॅडम, तसेच ह्या कौटुंबिक न्यायालयाचे माननीय न्यायाधीश आणि ज्येष्ठ वकील, जे खरं मला सुद्धा गुरुवर्य आहेत आणि मी बऱ्याच वर्षापासून त्यांना ओळखत आहेत, असे आपटे सर, शेडगे सर, अमृतकर सर, वाडेकर सर आणि खरे सर यांच्याविषयी मी ऐकून होते, पण आज प्रत्यक्ष भेट झालेली आहे. आणि आमच्या मराठवाडा मित्रमंडळ संस्थेला खूप परिचयाचे आमचे विद्यार्थी पण मी म्हणू शकते असे गणेश कवडे सर, इथं सगळे जमलेले वकील बंधू भगिनी आणि मला ज्यांना नेहमीच पाहायला आवडतं, मी इथं आल्यावर मला जे दिसले ते आमच्या कॉलेजचे वेगवेगळे विद्यार्थी जे आज इथे उपस्थित आहेत. सर्वप्रथम ह्या कार्यक्रमाला तुम्ही आज मला इथं बोलवलं आणि तुमच्या ह्या कार्यक्रमात मला सहभागी होण्याची संधी दिली, तर मी आयोजकांचे खूप खूप आभार मानते. गुरुपौर्णिमा हा असा दिवस आहे की जो शाळेत आणि महाविद्यालयांमध्ये न चुकता सेलिब्रेट केला जातो. आमच्याकडे महाविद्यालयामध्ये दरवर्षी गुरुपौर्णिमा सेलिब्रेट होते. आज सकाळी सुद्धा आमच्याकडे छोटा कार्यक्रम होऊन गेलेला आहे. मी सगळ्यांची माफी मागते, पण आतापर्यंत माझा असा समज होता की हा कार्यक्रम फक्त महाविद्यालयातच साजरा केला जातो असं मला वाटायचं. पण जेव्हा कोर्टाकडून आमंत्रण आलं आणि ते पण गुरुपौर्णिमेचं आलं, तर मी 1 मिनिट पण नसेल घेतला आणि मी म्हटलं की मी ह्या कार्यक्रमाला नक्की येईल, कारण की मला खरंच बघायचं होतं की कोर्टामध्ये गुरुपौर्णिमा म्हणजे नेमकं काय असणार आहे, म्हणजे गुरु कोण, विद्यार्थी कसं वगैरे हे. पण मला पाहून खूप आनंद झाला की महाविद्यालयाच्या पलीकडे सुद्धा गुरुपौर्णिमा ही तितकीच छान
साजरी केली जाऊ शकते, सेलिब्रेट केली जाते आणि जे इथले असोसिएशन आहे त्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम खूप चांगला आयोजित केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक आणि मला इथे बोलवल्याबद्दल खरं तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी बोलणं हा माझा प्राचार्य म्हणून एक वेगळा भाग असतो. आज इथं काय बोलावं हा माझ्यासमोर नक्की प्रश्न आहे, कारण की खूप ज्येष्ठ मंडळी आहे, तुम्ही सगळे वकील आहात. पण एक थोडंसं जे मला गुरुपौर्णिमेविषयी माहिती आहे किंवा गुरुविषयी माहिती आहे ते माझे विचार मी एक 3 ते 4 मिनिटांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करेन. तसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की गुरुला हे देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानलेलं आहे. आणि आपण जसं म्हणतो की व्यास आणि एकलव्य ह्या सगळ्यांची गोष्ट आपण अगदी शाळेपासून महाविद्यालयापासून ऐकलेली आहे. आजच्या दिवसाला व्यास पौर्णिमा सुद्धा असं म्हणतात. तेव्हा आजच्या काळात गुरुची व्याख्या ही म्हणजे फक्त शिक्षण देणारा गुरु असा होत नाही, तर ज्या कोणत्या व्यक्तीने आपल्या आयुष्याला आकार द्यायचा प्रयत्न केलेला आहे तो प्रत्येक व्यक्ती हा आपला गुरु असतो. आणि मग त्याच्यामधून अगदी लहानपणापासून आपले आई वडील असतात, शिक्षक असतात, समाज असतो, आपले नातेवाईक असतात, आपल्याला वेगवेगळे येणारे अनुभव असतात आणि कधी कधी मला असं वाटतं की आपल्या चुकांमधून पण आपण खूप गोष्टी शिकतो आणि तेही आपले गुरु होतात. तर गुरु ही संकल्पना खूप मोठी आहे, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. आणि आज जसं सरांनी म्हणलं, खरे सरांनी, की गुरु होणं आजच्या काळामध्ये खूप कठीण झालेलं आहे. कारण की आपण जर त्या क्वालिटीजचा विचार केला की गुरु होण्यासाठी काय लागतं, तर मला असं वाटतं आज खूप अशी हातावर मोजण्या इतकी आपल्या समाजात लोक आहेत की आपण त्यांना मनापासून गुरु म्हणू शकतो. त्यामुळे गुरुपौर्णिमा हा दिवस मला असं वाटतं पूजनाच्या ऐवजी आपण एक कृतज्ञता आपली व्यक्त करण्यासाठी केला किंवा आत्मपरीक्षणासाठी केला तर तो एक चांगली संधी आपल्याला मिळू शकते. जसं मी पहिल्यांदा म्हणलं की ज्या लोकांनी आपल्याला शिकवलं, विचार दिला, मूल्य दिली, आयुष्यामध्ये आपल्या समोर जेव्हा संकट आली त्या संकटामध्ये खंबीरपणे उभं राहण्याची ज्यांनी आपल्याला उभारी दिली, त्या सगळ्या गुरूंना मला असं वाटतं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण त्यांचं स्मरण करावं, आपली कृतज्ञता व्यक्त करावी. आणि असाच रोल जर आपण त्यांच्या आयुष्यात किंवा कोणाच्याही आयुष्यात जर आपण करू शकलो, मदत करू शकलो, तर मला असं वाटतं की हा गुरुपौर्णिमेचा आपला दिवस सार्थकी लागू शकतो. आज आपण ॲक्च्युली खरं फॅमिली कोर्टात आहोत, इथं आपण हा गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा करत आहोत. एक ह्या विचाराने माझ्या सहज एक असा विचार आला होता की फॅमिली कोर्टामध्ये येणारा हा जो प्रत्येक पक्षकार आहे, व्यक्ती आहे, मला असं वाटतं की तो इथं काही खरं न्याय मिळावा ह्या भावनेने येत नसावा. तो इथं येतो तेव्हा कदाचित त्याचा तुटलेला संसार हा पुन्हा जुळेल का, जो विश्वास त्यांच्या नात्यामध्ये हरवलेला आहे तो पुन्हा जोडता येईल का, जी संसाराची गाडी त्याची रुळावरून घसरलेली आहे ती पुन्हा रुळावर येईल का, ह्या भावनेने तो येतो. आज आपण समाजामध्ये जर स्थिती पाहिली, मी कालच जे मला आमंत्रण द्यायला आले होते त्यांना विचारलं की फायलिंग रेट किती आहे आणि त्यांनी सांगितलं की पुणे कोर्टात, फॅमिली कोर्टामध्ये प्रचंड फायलिंग रेट आहे. आणि समाजामध्ये आत्ता असं आहे की संवाद कमी होत चाललेला आहे, अहंकार वाढत चाललेला आहे, लोकांना जबाबदाऱ्या नको आहेत, संवेदनशीलपणा कमी होत चाललेला आहे, पण त्यांच्या अपेक्षा खूप वाढत चालल्या आहेत. अशा ह्या समाजाच्या वातावरणामध्ये जेव्हा फॅमिली कोर्टामध्ये हा एखादा व्यक्ती आपल्याकडे येतो आणि इथले न्यायाधीश, समुपदेशक, वकील मंडळी, इथले कर्मचारी वर्ग हे तेव्हा फक्त त्यांची एक प्रोफेशनल ड्युटी करत नसतात, तर त्यांना जेव्हा तुम्ही एवढ्या अडचणीमध्ये एक मोलाचा सल्ला देता तो पण त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही जर त्यांच्याकडे संवेदनशीलतेने तुमचा दृष्टिकोन ठेवला तोही त्यांच्यासाठी मला असं वाटतं खूप महत्त्वाचा असतो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळेजण तुम्ही मला वाटतं त्यांच्यासाठी गुरु म्हणून काम करतात. गुरु हा काही केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो विवेक देणारा असतो. गुरु हा फक्त नियम सांगत नाही किंवा शिकवण देत नाही, तर तो तुम्हाला मूल्य सुद्धा देतो. गुरु नेहमीच यशाची वाट दाखवत नाही, तर अपयशामध्ये खंबीरपणे कसं उभं राहायचं हेही सांगतो. तर ह्या म्हणजे वय त्याला काही मर्यादा नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मला आता आज जे जाणवलं किंवा मला जे परत उमगलं
तर जसं आम्ही महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असतो तसंच मला वाटतं फॅमिली कोर्टामध्ये सुद्धा हे गुरु शिष्याचं नातं आहे आणि सगळे तुम्ही न्यायाधीश, वकील मंडळी, समुपदेशक हे सगळं मिळून मला वाटतं इथं गुरु शिष्याची परंपरा सुद्धा राबवत आहे आणि हे काम खूप चांगलं चाललेलं आहे. मी नक्कीच इथं या निमित्ताने सांगेन की या सगळ्या गोष्टींसाठी जर महाविद्यालयाकडून तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर आम्ही सर तयार आहोत. महाविद्यालयामध्ये विद्यार्थी असतात आणि ते काम करण्यासाठी खूप त्यांच्यामध्ये ऊर्जा असते, इच्छा असते आणि ते काम खूप चांगल्या प्रकारे करतात. आम्ही जेव्हा महाविद्यालयात खूप मोठे मोठे कार्यक्रम घेतो ते फक्त विद्यार्थ्यांच्या काय म्हणतात विद्यार्थ्यांवर डिपेंड राहून करतो, तर त्या विद्यार्थ्यांची ऊर्जा आपण इथे सुद्धा वापरू शकतो. आनंदाने आमचे विद्यार्थी येतील. तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे की तुमच्याच म्हणजे फॅमिली कोर्टाचाच एक ऑब्जेक्ट घेऊन आमच्या महाविद्यालयामध्ये सुद्धा आपण एक समुपदेशन केंद्र गेले 13 वर्ष चालवत आहोत. अजूनही ते चालवले जाते. आत्ता पहिल्यांदी शहापूरकर सर त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या दुःखद निधनानंतर आत्ता शालिनीताई जोशी फणसाळकर मॅडम त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हे समुपदेशनाचं कार्य करतो आहोत. तर ह्या सगळ्या तुमच्या कार्यामध्ये कधीही तुम्हाला वाटलं की आम्ही महाविद्यालय म्हणून सहभागी होऊ शकतो तर जरूर तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही आनंदाने येऊ. परत एकदा मला आज इथं बोलवलं, संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. थँक्यू. धन्यवाद मॅम. गुरु आणि शिष्य या संदर्भात क्रांती देशमुख मॅम यांना मी अजून एक आपल्या मनोगतमधनं एक गोष्ट सांगू इच्छिते की आमच्या इथे जितके पण ज्येष्ठ वकील आहेत आमच्या इथे कायदा कट्टा म्हणून दर मंगळवारी लेक्चर सिरीज होते आणि त्या लेक्चर सिरीजमध्ये जितके पण आपले ज्येष्ठ विधिज्ञ आहेत ते एक टॉपिकवर सगळे जितके आपले ज्युनियर्स आहेत, सिनियर्स आहेत, ते लेक्चर सिरीज मला मागील 2 वर्षापासून आपल्या इथे चालू आहे. तर असं पण एक नातं या वकिलांचं सिनियर वकील ज्युनियर वकिलांसाठी मार्गदर्शन करत असतात. धन्यवाद मॅम. त्यानंतर माननीय ॲडव्होकेट नितीन गवारे पाटील सर यांना विनंती करेल की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व आपल्यामध्ये उपस्थित असलेले माननीय रुक्मे साहेब एक प्रमुख फॅमिली कोर्ट न्यायाधीश आहेत, आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या कविता ठाकूर मॅडम, तसेच क्रांती देशमुख मॅडम, इतर सर्व कौटुंबिक न्यायालयातील सर्व न्यायाधीशगण आणि ह्या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने आत्मा असलेले सर्व सिनियर्स जे सत्कार मूर्ती, तसेच माझे सगळे इथे ज्येष्ठ श्रेष्ठ मित्र, बंधू आणि भगिनी. आज प्रथमतः मला असं वाटतं की आजचा जो कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे हा एक वेगळ्या स्वरूपाचा आहे. कारण मलाही जे काही आपण ह्या विधी क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो आणि हा एक कार्यक्रमासंदर्भात ज्यावेळेस निरोप आला मला त्यावेळेस, तर हा गुरुपौर्णिमेनिमित्ताने औचित्य साधून केलेला जो कार्यक्रम आहे याच्याबद्दल नक्कीच कौतुक वाटण्यासारखं आहे. आता कार्यक्रम म्हटलं तर हा गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा याचं महात्म्य काय आणि कशासाठी आपण हा साजरा करतो हे थोडंसं सांगायचं म्हटलं तर महर्षी व्यास जे आहेत, महर्षी व्यासांनी जे काही महाभारत लिहिलं ते जे गुरु होऊन गेले, गुरु शिष्य परंपरेतील आपल्या सर्वांना ज्ञात असणारे जे गुरुवर्य होते त्यांच्याबद्दल किंवा आपल्या प्रत्येक गुरुबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करावी असा हा कार्यक्रम असतो. आजच्या दिवशी आपल्या गुरुचे आपण आभार मानायचे असतात. जे काही आपण गुरुकडनं मिळवलेलं असतं, जे काही त्यांनी ज्ञानाची शिदोरी आपल्यासाठी रिहा केलेली असते त्या ज्ञानाची शिदोरीमध्ये कुठेतरी वाईकून आणि उपकृत होऊन आपण त्यांची उपकाराची फेड नक्कीच करू शकत नाही, पण तो एक प्रयत्न असतो. आपण नेहमी म्हणतो गुरु चक्षुषाम भव, गुरु जो असतो तो आपल्या नयनाप्रमाणे असतो, तो आपल्या डोळ्याप्रमाणे असतो. तो जे काय असेल ते आपल्याला जे चांगलं असेल, सृष्टीतलं असेल, सर्व असेल तो नेहमी आपल्याला दाखवण्याचं काम करत असतो. तर जर आपण याच्यामध्ये पाहिलं की हा जो कार्यक्रम आहे आज हे व्यासपीठ आहे, तर व्यासपीठ का म्हणतो? कारण व्यास म्हणजे काय आहे? एक वर्तुळ असं नाही, त्या वर्तुळातील सगळ्यात मोठी जी काही रेषा असते ती त्याला आपण व्यास म्हणून संबोधतो मराठीमध्ये. तशीच व्यासांचीही व्याप्ती तेवढीच आहे. व्यासांची म्हणजे मी जे म्हणतो ते व्यास ऋषींच्या दृष्टीने. तर ते व्यासांचं कसं असतं, व्यासपीठ म्हणजे पीठ आहे. आज हे व्यासपीठ जे इथे आहे हे खऱ्या अर्थाने एक अलंकारिक आणि भारदस्त असं व्यासपीठ याच्यासाठी म्हणेल. कारण आपण ज्या आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून ज्यावेळेस आपण आपलं आयुष्य व्यतीत करत असतो, आपण पाहिले की क्रांती देशमुख मॅडम आहे
प्रत्येक जण त्या आपण अवस्थेतून गेलो की ते जे लॉ कॉलेजमध्ये आज ज्ञानार्जनाचं जे काम करतात, विद्यार्थी घडवतात, त्या अवस्थेमध्ये ते त्यांना पैलू पाडत असतात. त्याच्यानंतर आहे की समोर जे बसलेले आज सत्कार मूर्ती आहे, त्यांचा आज इथे आपण सत्कार सोहळा पार पाडलेला आहे. त्या हे जे श्रेष्ठ किंवा जे ज्येष्ठ वकील मंडळी आहेत, यांनी ते जे काही विद्यार्थी आहेत जे लॉ कॉलेजमधनं पासआउट झाले आणि नंतर ह्या व्यवसायाच्या कुठेतरी उंबरठ्यावर उभे असताना त्यांना परत तेथे ज्युनियरशिपच्या दिवसांमध्ये किंवा आपल्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पैलू पाडण्याचं काम केलं. ज्यावेळेस तुम्ही परिपक्व किंवा थोडेफार वकील म्हणून थोडे सिनियर होतात किंवा सिनियरिटी येते, तर ज्यावेळेस न्यायदानाचं जे काही पवित्र काम होतं ते रुक्मिणी साहेबांसारखे असतील, ठाकूर मॅडम सारखे असतील, बाकी सर्व न्यायाधीश असतील, हे परत पुनश्च आपल्याला आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या किंवा प्रॅक्टिस अनुषंगाने असतील किंवा बाकी ते आपल्याला तिथेही पैलू पाडण्याचं काम करतात. तर ह्या तिन्ही हे व्यासपीठ जे त्याला भारदस्त म्हणायचं या कारणानं की बाबा तिन्ही टप्प्यातील जे वेगवेगळे आपल्याला गुरु भेटतात, त्या गुरूंचा आज कुठेतरी इथे संगम झालेला आहे आणि हा असा कार्यक्रम त्याच्यामुळे आहे. म्हणून मी गुरु पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना पुनश्च माझ्या मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो. मला आयोजकांनी इथे बोलवलं, आज बोलण्याची संधी दिली आहे, त्याच्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो. एक सांगायचं झालं तर सर्वांनी सांगितलं, पण गुरु पौर्णिमे संदर्भात एक दोन गुरु हा का असावा आणि कसा असावा मी थोडक्यात एक दाखले देऊन सांगेन आणि नंतर माझ्या प्रश्नाचे. आपल्या सर्वांना माहिती आहे चरक ऋषी जे आहेत, चरक ऋषी चरक संहिता की जे आयुर्वेदातील एक असं फार असं पारंगत किंवा मोठा असा ग्रंथ आहे की ज्याला आजही आपण प्रमाण मानतो. आयुर्वेदाचे जनक जे आहेत चरक ऋषी, चरक ऋषींच्या आश्रमामध्ये काही विद्यार्थी होते, शिक्षणासाठी आलेले होते किंवा तिथे ज्ञान घेण्यासाठी आलेले होते. तर त्यातला एक विद्यार्थी जो आहे तो असा अचानक आजारी पडतो आणि तो तापानं फणफणायला लागतो. तर हे सर्व विद्यार्थी ऋषीमुनींकडे जातात, चरक ऋषींकडे जातात आणि त्यांना विचारतात, ऋषींची असं असं झालेलं आहे, हा जो आपला एक त्याच्यातला सोबती आहे तो आजारी पडलेला आहे, त्याच्यावरती आपण कुठले उपचार करू शकतात. तर चरक ऋषी ज्या वनामध्ये राहत होते तिथेच काही जडीबुटी होते किंवा तिथेच काही औषध असणारे औषधी वनस्पती होत्या. चरक ऋषींनी सांगितलं की ह्या वनामध्येच तुम्हाला त्या जडीबुटी किंवा वनस्पती भेटतील, आपण शोधाव्यात तिथे. तर हे करत असताना त्यांना प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेला गेला, प्रत्येक जण तिथे शोध घेऊ लागला आणि 2-3 दिवस गेले, पण त्यांना काही त्याच्यामध्ये कुठली समर्पक आणि योग्य किंवा उपाय होईल अशी वनस्पती सापडली नाही. मग ते परत 3 दिवसानंतर सगळे विद्यार्थी गुरु यांच्याकडे ऋषींकडे येतात आणि म्हणतात, ऋषीजी आम्ही फार जीवापासून अखंडापासून त्याच्यामध्ये प्रयत्न केले, पण आम्हाला काही तशी काही वनस्पती मिळाली नाही. चरक ऋषी सांगतात की आपली जी काही कुटिका आहे त्याच्या मागच्या बाजूला साधारणतः 200 मीटरवरती किंवा अशा ठराविक अंतरावरती ती ही वनस्पती आहे. तर तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांना किंवा ते जे शिष्य असतात त्यांना ती वनस्पती तिथे मिळते, त्याच्यावरती औषधोपचार केले जातात आणि औषध कालांतराने तो बरा होतो. तर हे सगळ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की बाबा ही जर ऋषीमुनींना हे माहित होतं तर आम्हाला कशासाठी हा 3 दिवसाचा याच्यासाठी शोध मोहीम कशासाठी घ्यावी. तर ऋषींनी सांगितलं ह्या अनुषंगाने तुम्हाला हे जे काही वन आहे त्या वनामधल्या वेगवेगळ्या वनस्पतींचं तुम्हाला ज्ञान मिळालं, त्याचं तुम्हाला नॉलेज मिळालं आणि त्याची तुम्हाला माहिती झाली. अशा वेगळ्या अनुषंगाने तुम्ही केव्हाही तिथे गेलं नसाल. तसं हे काम गुरुचं असतं. गुरुला सगळ्या गोष्टी त्याच्या ठाई असतात, गुरुला सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण केवळ आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या शिष्यांना ह्या गोष्टीची जाण व्हावी म्हणून ते केवळ ह्या प्रत्येकाला या गोष्टी अशा प्रकारे करतात. तर हे गुरुचं महात्म्य आहे. अजून एक जर सांगायचं आपल्या सगळ्यांना माहिती पुलंचं एक फार म्हणजे पुलंनी एक रेखाटलेलं एक व्यक्तिचित्र आहे. त्याच्यामध्ये चितळे मास्तर म्हणून असं एक त्यांचं बऱ्याच जणांनी ऐकलेलं असताना खूप खरंच म्हणजे गुरु काय असावा आणि कसा असावा हे त्यांनी फार चांगल्या प्रकारे पुलंनी रेखाटलेलं. त्यांचं म्हणणं असं की एका शाळेमध्ये चितळे मास्तर नावाचे एक गुरुजी होते. त्यांचा स्वभाव होता ते वर्गामध्ये आल्यानंतर एंट्री केल्यानंतर ते आपल्या चपला किंवा पादत्राणे बाजूला काढून ठेवायचे, शिकवायचे. 1 तास संपल्यानंतर दुसऱ्या वर्गावरती जायचे, दुसऱ्या वर्गावरचा ते परत तिथे क्लास घ्यायचे, पण जाताना ते चपला विसरून जायचे. मग काय त्यातला एक विद्यार्थी होता, तो विद्यार्थी काय करतो की ह्या चपला घेतो आणि दुसऱ्या वर्गामध्ये नेऊन देतो. तर चितळे मास्तर जे असतात ते त्याला अरे विरोधाने म्हणतात, अरे बाबा त्या भरताने रामाच्या 14 वर्ष पादुका सांभाळल्या, तू 14 मिनिटं सुद्धा माझ्या समोर सांगायचं. पण त्याच्यानंतर काय झालं, चितळे मास्तर म्हणजे हाडाचे मास्तर. पण त्यांना काय झालं की बाबा रिटायरमेंट नंतर सुद्धा गुरु कसा असतो की त्याची जी काही संस्थेमध्ये त्याचं जे योगदान असतं किंवा त्याचा व्यासंग जो असतो तो आयुष्याशी असतो. शेवटच्या श्वासापर्यंत तो शिक्षकच राहतो आणि त्या संस्थेची तो फार एकनिष्ठ असतो. तर अशामध्ये काय होतं, त्या संस्थेमध्ये त्यांना तिथे कुठे सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक सभागृह उभं राहायचो. चांगल्या मेट्रोस मध्ये असतात, चांगल्या पदावरती असतात आणि त्या पदावरती गेल्यानंतर त्यांना कुठेतरी त्यांच्याकडनं काहीतरी आपल्या संस्थेला मदत होईल आणि त्याच्यामधनं सांस्कृतिक सभागृह उभं राहील, हा त्यांचा मागचा हेतू होता.
मग अशाच एका व्यक्तीकडे, अशाच एका त्यांच्या विद्यार्थ्याकडे जातो, जो विद्यार्थी ज्यांनी चपला उचललेल्या होत्या आणि तो दुसऱ्या वर्गात घेऊन दिलेल्या होत्या. तर ते त्या दिवशी जातात, तिथे मुक्काम त्याच विद्यार्थ्याकडे करतात. आता अभाव हा झाला की आता कोणाकडे मुक्काम करायचं म्हटलं तर आपल्यालाच प्रश्न पडतो. तर ते गुरुजी गेले आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे मुक्काम केला. चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरल्यानंतर ते जायला निघाले. ते गाडीकडे गेले, पण सवयीप्रमाणे ते गुरुजी परत आपली चप्पल विसरून जातात. आणि हे त्या विद्यार्थ्याच्या लक्षात येतं की बाबा आपले गुरुजी परत एकदा पुनश्च आपली त्याची चप्पल विसरलाय. तो परत वरच्या माळात जातो, त्याच्या फ्लॅटच्या बराच मोठा चपलांचा ढीग तिथे साचलेला असतो. पण त्या ढिगामधनं परत तो एक जी चप्पल शोधतो, त्याचं अवघड काम होतं. पण तो एक जी चप्पल शोधतो ही याच्यावरनं खून अशी असते की ज्या चपलेच्या टाचा सगळ्यात जास्त झिजलेल्या होत्या त्या ह्या गुरूंच्या असतील, ते त्याला माहित होतं. तर हे असं जे शिक्षक आहे, ते शिक्षकाबद्दल जे सांगितलेलं जातं, हे शिक्षकाचं महात्म्य आणि शिक्षकाचं योगदान असतं. हे प्रत्येक शिक्षकांचं असतं. येथे बसलेले जे काही भीष्म पितामह आहेत, जे सिनियर्स आहेत, त्यांनीही योगदान दिलेलं आहे. त्यांच्याही माध्यमातून बरेचसे असे ज्युनियर्स तयार झालेले आहेत आज कोर्टामध्ये वेगवेगळ्या पदावरती. आता गणेश कोडे साहेबांचे आपण पाहिलं, ते खरे सरांचे ते ज्युनियर्स आहेत असं सांगण्यात आलं. पण असे बरेच जण आहेत की त्यांनी आपापलं नाव लौकिक आपल्या शिक्षकाला साजेसं असं कर्तृत्व करून दाखवणं हेच खरं शिक्षकासाठी एक गुरुदक्षिणा असते. आता कुणीतरी सांगितलं होतं की एकलव्य निष्ठा, एक जे असतं गुरुनिष्ठा काय असते. गुरुनिष्ठा आपण म्हणून अर्जुनाकडून शिकावी, कर्णाकडनं शिकावी नाही. गुरुनिष्ठा जी शिकायची असेल तुम्हाला, तर गुरुनिष्ठा ही एकलव्याकडनं शिकावी. कारण एकलव्याला जरी द्रोणाचार्यांना त्यावेळेस नकार दिला असेल, पण त्यांनी त्यांचा मातीचा पुतळा बनवून धनुर्विद्या जी आहे ती स्वतः आत्मसात केली. केवळ त्यांना त्यांनी ते आदर्श मानलं आणि त्याच्यामध्ये ते झालेलं आहे. तिसरं एक उदाहरण देतो आणि माझं याच्याकडे मी शांती करतो. तिसरं उदाहरण असं आहे की आमचे गणेश शिंदे म्हणून माझे मित्र पण आहेत आणि ते चांगले व्याख्याते आहेत. थोडा त्यांचा मी कधी मी त्यांना भेटत असतो, व्याख्यानांना जात असतो. त्यांनी एक सांगितलेलं किस्सा आहे, ते छान आहे. एक शाळा असते आणि ते कुठेतरी त्या शाळेमध्ये बहुतेक काहीतरी काम होतं आणि त्या निमित्ताने तिथे गेलेले असतात. तर जिल्हा परिषद मार्फत जिल्हा परिषद शाळेमध्ये एक उपक्रम राबवलेला असतो. कुठेतरी गावखेड्यातील ती शाळा असते. त्या शाळेमध्ये जातात, मुलांना हात कसे धुवायचे किंवा ते हायजीन आणि हेल्थ याच्याबद्दलचे धडे तिथे दिलेले असतात आणि असा एक उपक्रम होता. तर खेड्यातली मुलं असतात, बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात किंवा तो अभाव असतो बऱ्याचशा गोष्टींचा. तर त्यामध्ये मग ते शिकवतात. 4-8 दिवस प्रत्येक मुलाला शिकवतात की याच्यामध्ये हात कसं धुवायचा, स्वच्छता कशी राखायची, हायजीन कसं मेंटेन करायचं, ह्या सगळ्याबद्दल धडे दिलेले जातात तिथे. मग सगळ्या मुलांना दिसतं, सगळ्या मुलांमध्ये कालांतराने बदल होतो. 4-8 दिवसांमध्ये प्रत्येक जण व्यवस्थित आपलं हायजीन मेंटेन करतो, हात धुवायला लागतो. पण एक वर्गातला जो काही असा बंड विद्यार्थी जो असतो, जरा नाठाळच असतो, तो काय करतो, तो कधीच धुवत नव्हता. पण त्याला थोडंसं 4-2 फटके पडले की तो नंतर करायचा. तो असंच काय करायचा, मग नंतर तो कालांतराने धुवायला लागला. पण त्याला एक सवय लागलेली होती की बाबा हात धुतल्यानंतर तो जायचा आणि आपल्या ज्या वर्गातल्या बाई होत्या किंवा मॅडम होत्या त्याच्या पदरावर जाऊन हात पुसायचा. मग ते 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 8 दिवस झालं, नंतर बाईंचा संयम कुठे तर तो सुटतो. मग ते जातात आणि हेडमास्टरला सांगतात, सर असं असं आहे, बाकी काही नाही, मी सगळ्या वर्गाचा सहन केलं, पण हा एक असा विद्यार्थ्याला फार खट्याळ आहे आणि तो प्रत्येक वेळेस हात धुतला की माझा पदराला हात पुसतो आणि पदर उभा करतो. मग त्याचे शिक्षक काय करतात की त्याच्या आईला, जी की एक मोलमजुरी करणारी स्त्री असते गावखेड्यामध्ये, शेतावरती जाऊन आपल्याला तिला बोलून घेतात. त्यांना विचारतात की आई, हा जो तुमचा मुलगा आहे याच्यामध्ये तुम्हाला काही मागील 4, 8, 10 दिवसामध्ये काही बदल जाणवलाय का? हो म्हणजे जाणवलाय. काय बदल जाणवला? काय नाही, पूर्वी हात पाय कधीच धुवायचं नव्हतं, गल्लीत पट्टी डाणं खेळा, गोट्या खेळा घ्यायचा आणि आपलं जेवायला बसायचं. पण आजकाल तो आता काय करतो, स्वतः हात धुतो आणि हात धुतल्यानंतर मग अजून काय करतो म्हणे, तुमच्याकडे काय टॉवेल, नॅपकिन काहीतरी असेल ना, त्याला जाऊन हात पुसतो का? नाही म्हणे, हा येतो आणि परत माझ्या पदराला हात पुसतो. तो आईच्या पदराला हात पुसतो. तर याच्यामधनं एक सांगायचं असं आहे, अजून काय त्याच्यामध्ये जर असतं तर आईच्या पदराला तो पण हात पुसायचाच. पण नंतर कसं करायचं होतो की आपली आई जी आहे सकाळी कामाला निघायची, कुठेतरी मोलमजुरी करायला निघायची, आईची सवय असते की बाबा पदर घेतला, कमरेला पुसला, आंबाडा बांधला आणि निघाली. बिचारी तिला आपलं घर चालवायचं असतं, या सगळ्या गोष्टी असतात. पण तो आईला जाताना नंतर सांगायला लागेल, आई तू जातेस पण तू राहताना व्यवस्थित राहायचा, तू आपली व्यवस्थित साडी परिधान करायचा, केस नीट विंचरायचा. ते म्हणजे का असं का, तू का सांगतो मला हे सगळं? तर त्या म्हणतात, नाही माझ्या बाई ज्या आहेत ना, माझ्या ज्या मॅडम ज्या आहेत ना, त्या फार अशा टापटीप राहतात. त्या वर्गात येताना एकदम व्यवस्थित सगळे केस विंचरलेले वगैरे सगळे टापटीप असतात. मग अजून काय, मग शिक्षकांना मग ते सांगते, मॅडम मग सांगतात
मुलाची चूक नाहीये म्हणे. जे हेडमास्टर असतात त्या मॅडम ज्या तक्रार घेऊन आलेल्या होत्या त्या मॅडमला ते सांगतात हा मुलगा असा आहे जो बाईमध्ये आई पाहतो आणि आईमध्ये बाई पाहतो. तर ही शिक्षकाची महती असते. म्हणजे खूप अगदी असं आपल्या मनाला हळवं वाटणार असं एक जे उदाहरण आहे. पण हा जो काही इम्पॅक्ट असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, हा विद्यार्थी जो असतो त्याचा पहिला हिरो कोण असतो. ठीक आहे, आपण म्हणतो की मदर इज द फर्स्ट नर्स ऑफ द चाइल्ड, खरं आहे, नो डाऊट. पण ज्यावेळेस तो शिक्षणामध्ये किंवा जे शाळेत जायला लागतो त्याचं मॉडेल किंवा रोल मॉडेल कोण असतं, एक शिक्षिका असते, एक शिक्षक असतो, एक गुरु असतो. त्याचप्रमाणे आमच्यासारख्या प्रत्येक लॉ कॉलेज मधून येणाऱ्या विद्यार्थ्याचा कोणीतरी समाजामध्ये हे जे काही समोर बसलेले आहेत ज्यांचा आपण आता सत्कार केला, कारण सत्कार हा नेहमी सत्कारण्याचा होत असतो, तर आपण पण कोणाला तरी खरे सर नसेल, वाडेकर सर नसेल, शेडगे सर नसेल, बाकी अमृतकर सर असतील, या सगळ्यांना कुठेतरी आपण आदर्श म्हणून कुठेतरी समाजामध्ये येत असतो आणि त्यांच्या दृष्टीने चांगला वकील व्हावं हे आपले प्रत्येकाचं स्वप्न असतं. तर हा जो कार्यक्रम आहे आगळा वेगळा याच्यासाठी म्हटलं, हे जे दीपस्तंभ आहेत आपल्या व्यवसायाचे असतील, व्यवसायापुरते त्यांना मर्यादित ठेवू नका. आज समाजामध्ये सगळ्यांना एक प्रतिष्ठा आहे, समाजामध्येही दीपस्तंभासारखा त्यांचा लखलखाट आहे आणि याच्या सगळं कुठेतरी आपण नाही होऊ पाहिलो. त्याला आपण थोडं परत त्याच्यातलं अगदी 10% जरी घेतलं तरी आपलं जीवन सार्थकी लागेल किंवा जीवन त्याच्यामध्ये पूर्णत्वाकडे जाईल असं मला वाटतं. मी फक्त शेवट करताना एवढंच सांगतो की एक म्हण आहे, वानराचा नर झालो, नराचा नारायण व्हावं आणि नराचा नारायण जर व्हायचं असेल तर प्रत्येकानं आपला गुरु एक शोधावा, गुरु निवडावा आणि त्या गुरुबद्दल कृतज्ञतेचा भाव व्यक्त करावा. इथे बोलून माझं भाषण संपवतो आणि सर्व संयोजकांनी मला बोलवलं माझे शब्द व्यक्त करण्याचे. मला जे सुमन गुंफण्याचं एक आपण संधी दिली, पण इथून पुढे कुठलीही जर कदाचित लेक्चरची जरी तुम्ही असतील तर माझ्या परीने जे काही मला योगदान किंवा फुलाची पाकळी देता येईल ते नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद सर. सर, आमच्याकडे दर मंगळवारी लेक्चर सिरीज असते. सर, आमच्याकडे दर मंगळवारी लेक्चर सिरीज असते. एक मंगळवार आपल्या फिक्स. धन्यवाद सर. माननीय न्यायाधीश ठाकूर साहेब यांना विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. कबीरदास म्हणतात, गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाय, गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु होवे ये गोविंद बताए. अर्थात गोविंद आणि गुरु हे दोघेही समोर असताना शिष्याला प्रश्न पडला की आता मी देवाच्या पाया पडू की गुरुच्या पाया पडू. त्यावेळी देवानी सांगितलं की गुरु गोविंदाकडे मार्ग दाखवणारा आहे, त्यामुळं त्याचं आधी तुम्ही पाया पडावं असं मार्गदर्शन स्वतः देवाने केलं. मला जीवन मूल्यांचं शिक्षण जिनं दिलं, विपरीत परिस्थितीत स्वाभिमानानं सतमार्गाने सन्मार्गाने कसं जावं याचे धडे दिले, मला संस्कारित केलं. ही माझ्या आयुष्यातील माझी पहिली गुरु, माझ्या आईला सर्वप्रथम नमन करते. प्रत्यक्षपणे ज्यांनी मला ज्ञान दिलं त्या सर्व गुरूंना विनम्र अभिवादन करते. व्यासपीठावर उपस्थित कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री रुक्मे साहेब, समाजाचा एक जबाबदार घटक ज्या निर्माण करत आहेत, करणार आहेत, ज्यांना येणारी पिढी विशेषतः विधी क्षेत्रातली पिढी घडवायची, जडवायची, निर्माण करायची आहे. किंबहुना मी असं म्हणेल की ज्यांनी हा वसा घेतलेला आहे त्या प्राचार्या सुश्री क्रांती देशमुख मॅडम, सरकार पक्षाची सक्षमपणे बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट नितीन गवारे साहेब, वकील संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा श्रीमती सुनीता जंगम मॅडम, माझे सर्व सहकारी न्यायाधीश, या ठिकाणी सत्कार झालेले सर्व सत्कार मूर्ती, विवाह समुपदेशक आणि सर्व सन्माननीय विधिज्ञ कर्मचारी वर्ग. भारतीय संस्कृती ही संतांकडून
अनंताकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणारी संस्कृती आहे. आणि आपल्या ह्या संस्कृतीमध्ये ज्ञान आणि अध्यात्माला समर्पित असा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस. ह्या दिनाचं औचित्य साधून तुम्ही आजचा हा कार्यक्रम आयोजित केला, मला सन्मानित केलं, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. परंतु व्यक्तिशः माझं असं मत आहे की न्यायाधीशांचा खरा गुरु हा वकील वर्ग, विधिज्ञ असतात. गेली 27 वर्ष मी न्याय क्षेत्रात न्यायिक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. 1999 साली पहिली पोस्टिंग माझी लातूर येथे होती. मला आजही तो प्रसंग, तिथलं काम आठवतं. 3ऱ्या माळ्यावर माझं कोर्ट होतं, रुक्मे साहेब त्याला साक्षी आहेत. तर 3ऱ्या माळ्यावर माझं कोर्ट होतं. आपल्यासारख्या सुखसोयी नव्हत्या, लिफ्ट नव्हती. ज्येष्ठ विधिज्ञ जे सिव्हिल साइडला अगदी दिग्गज होते ते माझ्या कोर्टात येत असत. विशेष उल्लेख करू इच्छिते की मालू साहेब असतील, तडवळकर साहेब वकील साहेब असतील, पांडे साहेब असतील, इंद्रजित जैन वकील साहेब असतील, ह्या लोकांकडून मी सिव्हिल प्रोसिजर कोड शिकले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला आठवतं माझी प्रॅक्टिस ही दिवाणी, आमचं ऑफिस हे दिवाणी काम करणारच होतं. परंतु लातूर येथे गेल्यानंतर माझ्यासमोर एक दावा आला, सेटलमेंट ऑफ अकाउंट ऑफ पार्टनरशिप. दूरपर्यंत माझा संबंध होता त्याच्याशी. परंतु मालू साहेब आणि जैन वकील साहेब यांनी मला बॅलन्स शीट कशी पडताळायची, बॅलन्स शीट काय आहे, ह्या सगळे त्याच्यातले बारकावे समजावले. आणि आनंदानं त्याचबरोबर अभिमानानं सांगू इच्छिते की 61 पानाचं जजमेंट हातानं मी लिहू शकले. त्यामुळे त्यानंतर बार्शी येथे माझी दुसरी पोस्टिंग झाली. तिथं म्हणजे बॉम्बे टेनन्सी हा फक्त परीक्षेपुरता, प्रामाणिकपणे कबूल करते, परीक्षेपुरता अभ्यास केला होता, असं काही माहित नव्हतं. आणि प्रॅक्टिस मध्ये आमच्याकडे हैदराबाद टेनन्सी मराठवाड्यातली मी, त्यामुळे तिकडे हे बॉम्बे टेनन्सीचा प्रश्न नव्हता. पण तिथं जेव्हा व्ही.डी. कुलकर्णी वकील साहेब असतील, हंडीबाग वकील साहेब असतील, ह्या लोकांनी इतकं छान समजून सांगितलं, त्यांच्या क्रॉस मधून म्हणा किंवा युक्तिवादातून म्हणा, त्याच्यातून मी शिकले. अतिक्रमणाचा दावा प्रांजळपणे सांगते की हे मोजणी कशी करतात हे काही माहित नव्हतं. परंतु टिळक वकील साहेबांनी प्लेन टेबल मेथड काय, साखळी पद्धतीची मोजणी काय, हे सर्व मला शिकवलं. आणि त्यामुळं सक्षमपणे मी न्यायदान करू शकले. म्हणून मी असं म्हणते की विधिज्ञ हा खरा न्यायाधीशांचा गुरु. आणि असे प्रत्येक स्टेशनला मी प्रत्येक वकिलाकडून शिकलेली आहे. परंतु वेळेची आचारसंहिता पाहता सर्वच या ठिकाणी बोलता येणार नाही. परंतु जे विधिज्ञांकडून मी शिकले ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. इथे नवोदित वकील मला दिसतात, माझ्या समोर दररोज येतात. या प्रसंगाचं औचित्य साधून मी त्यांना सांगू इच्छिते, तुम्ही एका नोबल प्रोफेशन मध्ये आहात. भविष्य या ठिकाणी उज्ज्वल आहे, पण त्याचबरोबर वेटिंग पिरियड आहे. कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता चिकाटीनं काम करणं, अभ्यासपूर्ण मांडणी करणं. आपल्या समोर अनेक आदर्श आहेत, त्यांचा आदर्श घेऊन चिकाटीनं पुढे जाण्याचं काम करावं. दररोज एक केसला मला वाचायचं आहे आणि तुम्ही वाचणारच असं मनात ग्रहित, नुसतं ग्रहित नाही, त्याचं अनुकरणही करायचं. भविष्य तुमचं उज्ज्वल आहे, निश्चितच यश तुमच्या पदरात येणार आहे. आणि पुण्यासारख्या शहरात तुम्ही आहात, इथे अनेक संधी आहेत. पूर्वी कसं होतं की लॉ केव्हा करतो, कुठं काही नाही मिळालं लॉ केलं, पण आता ती परिस्थिती नाहीये. तुमच्यासाठी अनेक मार्ग मोकळे आहेत. तुम्हाला आजच्या या प्रसंगी मी शुभेच्छा देते. पुनश्च एकदा संयोजकांचे आभार व्यक्त करते. आपण जो मला सन्मान दिला त्याबद्दल मी आपली सदैव ऋणी राहील.
आणि मला या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून माझे 2 शब्द धन्यवाद साहेब. शाळेत शिकलो. ते शिक्षक वर्षभर एकच ड्रेस वापरत होते आणि त्यांना पूर्ण खात्री होती की मी बिघडलेला असताना सुद्धा त्यांनी परिश्रम घेतले आणि काही गोष्टी शिकवायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्यांनाही अभिनंदन, अनुमोदन करतो मी. आज या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित आजचे सर्व महागुरू, समोर बसलेले महागुरू, काळजी करू नका बाजूला बसलेले सुद्धा सर्व गुरु. आता गुरु बद्दल झालंय, त्याचं सगळं हे झालेलं आहे. काय झालं की सर्वांना गुरु करण्याचा माझा उद्देश हा सोपा होता. गीतेमध्ये सुद्धा पहिल्या अध्यायात श्रीकृष्णाने एक शब्द उच्चारला नव्हता. ज्यावेळी अर्जुनाने शिष्यस्थ म्हणले त्याच वेळी कृष्ण बोलायला लागले. योगायोगाने नाव श्याम आहे, पण उलटी परिस्थितीत आहे. मी आपलं शिष्यत्व मुद्दाम स्वीकारलं. खर तर मनुष्य हा आपल्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्यासाठी उपजतच वकील असतो. ह्याच्यात काही वेगळं नाहीये. जब गुरूर बढ़ता है तब गुरु लगता है. गुरूर सबको होता है और सबका कम करना, कितना कम करना, ह्याचं बॅलन्स मात्र गुरुच करू शकतो. आपण शिकत दररोज असतो आणि परिस्थिती अशी आली आहे की आता शिकवायला जाणं म्हणजे गुन्हा ठरत आहे. आणि ज्यावेळी व्यक्ती शिकायची इच्छा व्यक्त करतो त्यावेळी गुरु आपोआप मिळतो. मॅडमनी सांगितलं की आमच्यासाठी, न्यायाधीशासाठी ते काम इतकं सोपं आहे. आता खऱ्याला खरं म्हणणं, खोट्याला खोटं म्हणणं ह्याच्यात काही मोठा गोष्ट नाहीये. प्रश्न असा आहे की सत्य कोणतं. आता सर्वात प्रथम मला प्रश्न पडला ते आपला वाद नक्की कुणाशी आहे. देवाशी आहे. देवाला तर मी कधी भेटलोच नाही, तो मला भेटणार नाही. राहिला निसर्गाशी आहे का माझा वाद. काही कारण नाही, तो माझं कधीच ऐकणार नाही. सूर्य जेव्हा उगवायचा तेव्हाच उगवणार, चंद्र ज्यावेळी उगवायचा त्याच वेळी उगवणार. पृथ्वी तिच्यामध्ये जी शक्ती आहे ती दैनंदिन वापरणार. त्याचा माझ्या इच्छेचा किंवा माझ्या मताचा तिथं शून्य किंमत आहे. ह्या अशा परिस्थितीमध्ये माणसाला गुरु लागतो. आणि आता थोडा विरोधाभास असा दिसतो. भारतात संस्कृती खूप मोठी आहे. मला नाही वाटत जगात इतर 205 देशामध्ये गुरुपौर्णिमा साजरी होत असेल. आपले लोक जाऊन करतात तो भाग सोडून द्या. मग आता इतक्या मोठ्या संस्कृतीचा देश, इतका सुसंस्कृत देश, इतक्या चांगल्या प्रथा, आणि आपण अगदी विद्यार्थी दशेत असल्यासारखं आपणही त्या प्रक्रियेत सामील होतो. परत ह्याची आठवण पुढच्याच वर्षी येते आणि मला आठवण झाली की पुढच्या वर्षी मी नक्की नसणार आहे. आणि उच्च न्यायालयाने सांगितलं 3 वर्ष झालेले आहेत तर चंबुकबाळ उचलावं लागेल. आम्ही तयार आहे. पण तिथेही जाऊन जर मला कुणी सांगायचं असेल की आता फरक काय पडला, गेल्या वर्षी गुरुपौर्णिमा झाली, या वर्षी झाली, गुरु तेवढं बदलले पण शिष्य कुठलाच बदलला नाही. खर तर आपण असे कार्यक्रम याच्यासाठी साजरे करत असतो म्हणण्यापेक्षा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आणि अनेक खूप मोठ्या लोकांनी, जसं आता ही सर्व समोर बसलेली लोकांनी त्यांचं योगदान, कर्तृत्व, कष्ट, मेहनत याच्यामधनं कुठंतरी समाजाला एक नवीन दिशा किंवा आनंद त्यांनी आपल्या कर्तृत्वातून द्यायचा प्रयत्न केलेला आहे.
काही गोष्टी शिकवायची कशी पद्धत असू शकते किंवा कशी असावी. आता ऑफकोर्स वी आर डीलिंग विथ मेनी सोशल प्रॉब्लेम्स. जेनजी आलेला आहे. आपण जुनी संस्कृती ज्यावेळी आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्यामधनं त्याचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळी आपली जबाबदारी आहे की त्यांची भाषा आणि त्यांचा जी भावना आहेत त्या समजायचा प्रयत्न केला तर आपल्याला दररोज गुरुपौर्णिमाच साजरी करतो असं लक्षात येईल. आजच साजरी करावा असं नाही, आज सुरुवात करू ज्यांनी केली नाही आणि याच्यापर्यंत दररोज आपण पुढे करत जाऊ. ज्यावेळी त्याचं बरोबर असेल तर त्यावेळी तो गुरु, आणि ज्यावेळी त्याचं काही चुकत असेल तर सांगण्याची पद्धत कशी असावी मी मुद्दाम उल्लेख केला. त्याचा माझे सिनियरनी एक मला उदाहरण दिलं. आता आपल्याला काय वाटतं, मी लॉ ग्रॅज्युएट झालो, कोट घातला, मला सगळं येतं. मी प्रॅक्टिस सुरू केली. माझे सिनियर होते के देशपांडे साहेब, आहेत अजून, आणि त्यांना मोटरसायकलवर घेऊन मी कलेक्टर ऑफिसला मी रेव्हेन्यूचं मॅटर अटेंड करायला गेलो समोर. आणि रस्त्यात गेलो आणि गाडी लावली, पार्क केली, टू व्हीलर होती. आम्ही उतरलो आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला, वकील साहेब चाकात हवा जास्त आहे का? आता मला कळलं नाही. तिथून बसून इथपर्यंत आले, उतरले. सर म्हणलं बिलकुल नाही आहे. ते जास्त आहेत का म्हणले? कमी आहेत का म्हणले? नाही. आणि आता ह्या गोष्टीचं मला काही कळेल ना. आता सरांना तर एवढी छोटी गोष्ट कळत नसते का की बाबा चाकात हवा योग्य आहे, आणि सर काही म्हणतात. हा आपला उद्धटपणा असतो, गुरूर असतो. आणि ज्यावेळी आम्ही मॅटरवर खाली आलो, ह्या एका वाक्याशिवाय ते मला काही बोलले नव्हते. पण ज्यावेळी मी खाली आलो आणि जिथं गाडी लावली होती तिथं बोर्ड होता, इथे वाहने लावू नये नाहीतर हवा काढली जाईल. ही घटना वास्तव आहे. एक्झॅक्ट 30 वर्षापूर्वी घडली. त्या महान गुरुकडनं जो धडा घेतला आज तागायत, ते मी नाही विसरू शकणार. अगदी सौम्य शब्दात त्यांनी एका वाक्याशिवाय काही हवा काढली नाही, पण माझी पूर्ण हवा उतरली ज्यावेळी मी तो बोर्ड वाचला. आपली कृती अशी असावी. आपण जर सुशिक्षित म्हणू शकत असो तर पहिलं वाचावं लागेल. पक्षकाराच्या भावना वाचाव्या लागतील. आणि न्यायाधीश म्हणून मगाशी खरे साहेबांनी खूप चांगला उल्लेख केला की कुठं थांबायचं, जर ते मलाच नाही कळलं तर मी निकाल काय देणार आहे. ही समजुतीची, समजावण्याची भाषा, कार्य आपण करत राहू तर पुढची पिढी नक्की घडेल. आणि सर्वात मोठी गोष्ट मला समजलेली अशी आहे की सांगण्यापेक्षा सध्या वागणं जर ठीक असेल तर लोकांना बाकी काही उगीच भाषण द्यायची गरज नाही. आणि आता भाषणं खूप होतात, विचार खूप ऐकले जातात, पण कृतीमध्ये थोडं कमी उतरतंय ह्याची जाणीव सर्व वक्त्यांनी आपल्याला करून दिली. म्हणून मी शिष्यत्व पत्करवलं की बोलायला आपल्याला मोकळं झालं. आणि संधी आम्हाला बोलायची मिळत नाही. आणि इतका वेळ होऊनही तुम्ही सर्व शांत ऐकताय, तरीही मला काही मेंटल क्रुएल्टी वाढवायची नाही. शिकायते तुमसे बहुत है जिंदगी, तुमने भी हमें बहुत सिखाया है, इसलिए तुम्हें भी गुरु पूर्णिमा की शुभकामनाएं. जय हिंद. धन्यवाद साहेब. पुढील आभार प्रदर्शनसाठी ॲडव्होकेट सुरेखा दाबे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नसते, तर अज्ञानाकडून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ असतो. आता सगळ्यांच्या तोंडून आपण जे ऐकले ते आचरणात आणणे हे आता आपलं कर्तव्य झालेलं आहे.
ह्या गुरुपौर्णिमेच्या मंगलप्रसंगी सर्व उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय न्यायाधीश श्री श्याम रुक्मे साहेब, माननीय न्यायाधीश सौ कविता ठाकूर मॅडम, आदरणीय डॉक्टर क्रांती देशमुख मॅडम, विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट नितीन गवारे पाटील सर आणि आजचे सर्व पूज्य गुरुजन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी सर्वांचे आभार मानते. हा एक नुसता कार्यक्रम नाही तर गुरुबद्दलची कृतज्ञता आणि संस्काराचा सन्मान आणि न्यायव्यवस्थेवरील गुरु शिष्य परंपरेचा एक भाग म्हणून आपण जर का याच्याकडे पाहिलं तर यातनं बरंच काही शिकण्यासारखं आहे. काही पिढीचा जरी फरक असला तरी यातून शिकून पुढे जाण्याकरता आज आपल्या मान्यवर ज्यांचे आपण आज सत्कार केलेले आहेत त्यांच्याकडनं बरंच काही शिकायला मिळणार आहे. आपल्या उपस्थितीमुळे ह्या कार्यक्रमाची प्रतिष्ठा नक्कीच वाढलेली आहे. मी सर्व आदरणीय सत्कारमूर्तींचा या ठिकाणी आभार मानते. ॲडव्होकेट मनोज वाडेकर सर, ॲडव्होकेट उपेंद्र खरे सर, ॲडव्होकेट नितीन गवारे सर, ॲडव्होकेट अभय आपटे सर, ॲडव्होकेट शेळगे सर, ॲडव्होकेट सतीश आंबेडकर सर, ॲडव्होकेट राजू केशरकर सर आणि दीपाली निखळ मॅडम, आपण सर्वांचे मी माझी कार्यकारिणी आणि द फॅमिली कोर्ट्स लॉयर असोसिएशनतर्फे आपले आभार मानते. आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आभार मानते. आणि पुस्तके जरी कायदा शिकवत असल्या आणि वकिली आपल्याला शिकवते काय करायचं, गुरु काय शिकवतात की कसं वागायचं, जसं मगाशी उल्लेख झाला की आंबेडकर सर टिकटॉक पहिल्यापासून येतात, तर हे पण शिकण्यासारखं आहे आणि याचा नक्कीच आपण सगळे अवलंब करू. आणि एवढं सांगून मी अध्यक्ष जंगम मॅडम यांच्या परवानगीने कार्यक्रम संपला हे जाहीर करते आणि सर्वजणांचे पुन्हा एकदा आभार मानते. चहापानाची व्यवस्था केलेली आहे तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. ओके, रेडी? One more. इकडे समोर तुम्ही थोडं वन मोर. थँक्यू. Thank you. Done. Yes, sir. बोलता नहीं. Thank you, sir.